हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर सकाळ सकाळी उठून मी मस्त फ्रेश झाले, मस्त चहा घेतला आणि लागले टिफिनच्या तयारीसाठी. मस्त चपाती लाटता लाटता चहा घेत घेत एकीकडे भाजी टाकली, मस्त चपाती टाकली आणि ही लास्टची चपाती शेकून एकीकडे भाजी तयार. आणि या दोघांचं मध्ये मध्ये काय चाललं होतं काय माहीत नाही. मग मस्त क्लीन केलं, किचन क्लीन करून घेतलं. मग माझ्या लक्षात आलं की रात्री हे दोघांचे टिफिन धुतलेच नव्हते. मग टिफिन धुवून सर्व क्लीन वगैरे करून आणि त्यात बाबूचा चालला होता गोंगाट. नुसता ओरडत होता, काय झालं तर काय माहिती त्याला. मग पटापट टिफिन स्वच्छ केले, सर्व भांडी वगैरे क्लीन करून घेतले. त्यानंतर मग बाबू थांबतच नव्हता, खूप रडत होता, काय झालं तर काय माहिती. मम्मी पण आवरत होते, मम्मीने काय घेतलं नव्हतं त्याला. मग नंतर मी गेले, बघितलं तर मी गेली तशी शांत बसला. मोबाईल जसा बघितला तसा पोरगा शांत. म्हणले आता शांत बसला तोपर्यंत पटपट जाऊन टिफिन तयार केलेले भरून घ्यावे. मम्मीची घाई चालली होती, पटावर लेट झालं. मम्मीला पण खूप लेट झाला होता. त्या गडबडीमध्ये मी पटपट टिफिन भरला. टिफिन भरल्याच्या नंतर मग मी टिफिन एकीकडे लावायचा, दुसरीकडे टिफिन चालला होता माझा. मग मम्मी चालल्या, बाबूला बाय केलं. बाबू काय ओळखत नव्हता मम्मीला. फायनली मम्मी गेल्या. मग नंतर मी फायनली बाबूला घेतलं. बाबू खूप खुश झाला. बाबूला थोडंसं फिरवलं, गॅलरीत घेऊन गेले. बाबू मोबाईलकडे असं एकटक बघत बसला. नंतर मग मी पटापट क्लीन करून घेतलं. बेडरूम आवरून बाबूला घेऊनच बेडरूम क्लीन केली. नंतर बाबूसोबत थोडीशी खेळली. नंतर तेवढ्यात खेळता खेळता बाबूच्या माऊचा व्हिडिओ कॉल आला. मग बाबू जरासा माऊसोबत बोलला. मग नंतर त्याला पटपट क्लीन करून घेतलं. आम्ही त्याला सकाळची आंघोळ घालत नाही, संध्याकाळीच रात्री मम्मी आल्याच्या नंतर आंघोळ घालतो आम्ही त्याला. सकाळी खूप गडबड असते त्यामुळे सकाळची आंघोळ काही नसते. मग त्याला मी सकाळच्या टायमिंगला पुसून वगैरे घेते, क्लीन करते. बाबू मस्त क्लीन झाला. त्याचा खूप धिंगाणा असतो, खूप आगाऊ पोरगा झाला आहे हा. खूप धिंगाणा घालतो. नंतर मग त्याला क्लीन वगैरे करून त्याला टिक्का वगैरे लावून मस्त रेडी झालो. बाबू मस्तपैकी मग पूर्ण पावडर वगैरे पुसून मग रेडी केलं बाबूला. मस्त बाबू आमचा रेडी झाला. बघा आमचा बाबू किती क्लीन. मग त्याला झोप आली होती, पटपट पाळणा आणला. बाबूला पाळणा क्लीन केला. मग बाबूला पाण्यात टाकलं, हलवलं. मग बाबू फायनली झोपून गेला. बाबू झोपल्याच्या नंतर मग माझी कामं चालू झाली. मग पटापट रूम वगैरे क्लीन केली, बेडशीट चेंज करून मग मी कपडे वगैरे वॉश करायला गेले. कपडे वॉश करून आले. केस सकाळी धुतले होते त्यामुळे मी केस सोडले. कपडे वगैरे सुकायला टाकले. कपडे सुकायला टाकता पटापट आवरून घेतलं. फायनली माझे कपडे सुकवून टाकून झाले. कपडे झाले. मग नंतर पटापट मी झाडू वगैरे मारलं, सर्व रूममध्ये क्लीन केलं. मग फरशी पुसून घेतली. पटापट आवरून घ्यायचं म्हणून पटापट आवरत होते. तेवढ्यात आमच्या शेटचा आवाज आला. मग आमचे शेट उठले. मग शेट उठल्यानंतर एकच रूम राहिली होती त्यामुळे मी बाबूला हॉलमध्ये टाकलं. हॉलमध्ये त्याचा फेवरेट पांडा दिला, पण तो काय पांडा घेत नव्हता. दिवस पूर्ण यातच जातो. मग हे दोघं जण आली. मग चहा वगैरे झालं. चहा झाल्यानंतर मग भेळ वगैरे आणली, भेळ खाल्ली. रसगुल्ले पण आणले. ते रसगुल्ले माझे फेवरेट असल्यामुळे मी पटकन रसगुल्ल्याचा डबा खाल्ला. रसगुल्ले खाऊन घेतले. मस्त बाबूसोबत थोडी खेळली. नंतर आले, स्वयंपाक करायला लागले. स्वयंपाक करता मस्त मम्मी म्हटले बाबूला आंघोळ घालून घे. मग भाकरी वगैरे झाल्याच्या नंतर मी बाबूला आंघोळ घालायला गेले. आंघोळ वगैरे घातली. मग परत भाजी टाकली. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे करून घेतलं. जेवण झालं. त्यानंतर मी किचन साफ केलं. किचन साफ करून झालं. भांडे वगैरे होते, भांडे बोलल्यानंतर घासले. पहिले किचन साफ करून घेतलं. बाबू काय रडत होता. बाबू कशी गेले. बाबूला घेतला थोडा वेळ. त्यानंतर मग परत आले. यातच अख्खा दिवस जातो आमचा. हे ते करण्यामध्येच पूर्ण.
मग नंतर पटपट आवरून घेतलं, भांडे वगैरे सर्व घासले. नंतर आम्ही तिघंजणं बसलो, थोड्या वेळ गप्पा वगैरे मारल्या. बाबू काय आज किरकिर करत होता. बाबूचा आज मूड नव्हता, काय झालं होतं काय माहीत नाही त्याला. आज सकाळपासून खूपच किरकिर करत होता, त्यामुळे आज आमचं कशातच मूड नव्हता एवढा सारा. म्हणून आम्ही साधं जेवण बनवलं, पटपट आवरलं. आवरून पटकन मला पण खूप कंटाळा आला होता, मग कधी झोपेल असं झालं. परत बाबू काय किरकिर करायचं थांबत नव्हता, मग त्याला मम्मीने झोपवलं, ह्यांनी घेतलं तरी तो राहतो नव्हताच. तर मी पटपट आवरून घेतलं बाबूला. फायनली त्याला झोपवलं, त्याला झोपून घेतलं. मग पटापट बाकीची कामं आवरली, झाडून वगैरे घेतलं. मग त्याच्यानंतर मग मस्त सर्व क्लीन वगैरे करून फायनली माझं सर्व काम झालं. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा. चला बाय, गुड नाईट. भेटूया उद्या नवीन ब्लॉग.